नमस्कार, माझे नाव ऋग्वेद राजेश झाडे. मी 12वी विज्ञानचा विद्यार्थी. महाराणी ताराबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वडवणी येथून माझा प्रकल्प सादर करीत आहे. माझं नाव ओंकारेश्वर वाचल. आम्ही तिघांनी मिळून हा प्रकल्प तयार केलेला आहे. माझं नाव कृष्ण श्रीमंत आडे. आम्ही विहीर केलेली आहे. या विहिरीमधनं इथं शेतात पाणी जातं आणि नंतर आम्ही हा गाईचा गोठा केलेला आहे. यामध्ये शेळी व गाय ठेवलेला आहे. आजच्या काळामध्ये रसायन शेतीमुळे लोकांचे आयुर्मान खूप कमी झाले आहे. पहिल्या काळामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग होत होती, त्यामुळे लोकांचे आयुर्मान 100 ते 150 वर्ष असायचे. पण आजच्या काळात रसायन वापरल्यामुळे लोकांचे आयुर्मान कमी झाले आहे. ते कमी होऊन 60 ते 65 वर्षापर्यंत झाले आहे. त्यामुळे आम्ही नैसर्गिक खताचा वापर करून प्रोजेक्ट बनवला आहे. आमच्या नैसर्गिक शेतीसाठी नैसर्गिक खत हे आमच्या गाईच्या गोठ्यामधून येतं. इथं आम्ही गाईचं जे काही शेण बनतं त्याला तेच उचलून इकडं शेतामध्ये टाकतो. तसेच आम्ही गाईचं शेण घेऊन आमच्या बायोगॅस प्लांटमध्ये टाकतो आणि त्यापासून नैसर्गिक इंधन तयार होतं आणि तेच आम्ही घरामध्ये वापरतो. त्यामध्ये रानडुक्कर वगैरे येऊ नये म्हणून तार कंपाऊंड केलेले. तुम्ही आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.